मैत्रिणींनो, आज आपण कांदा लसूण चटणी कशी करायची ते बघणार आहे। त्यासाठी लागणारा मसाला आपण किलोग्रॅमच्या मापात घेणार आहे। मिरच्या आपण 2.25 किलो घेतलेल्या आहेत। आता आपण मसाला बघूया। लालबाग 1 किलो, बॅडगी पाव किलो, रेशम पट्टा 1 किलो आणि लवंगी पाव किलो, अशी आपण 2.5 किलोची ही कांदा लसूण चटणी तयार करणार आहे। या चटणीसाठी लागणारा मसाला आपण बघूया। कांदे 1.5 किलो घेतलेले आहेत। हे खोबरं अर्धा किलो मी असे तुकडे करून घेतलेले आहेत। हा लसूण सोलून अर्धा किलो घेतलेला आहे। हे जिरे 400 ग्रॅम घेतलेले आहेत आणि 200 ग्रॅम घेतलेले आहेत। हे मोठं मीठ 1.5 किलो घेतलेलं आहे। हे आपण कोथिंबीरीची 1 पेंडी घेतलेली आहे। आलं आपण हे स्वच्छ करून 200 ग्रॅम घेतलेलं आहे। हे मिरे 10 ग्रॅम, मेथी दाणे 10 ग्रॅम आणि हिरवी वेलची 10 ग्रॅम, मोहरी 20 ग्रॅम, खडा हिंग 20 ग्रॅम, शहाजिरे 20 ग्रॅम आणि ही बडीशेप 20 ग्रॅम, तीळ 50 ग्रॅम, धोंडफूल 20 ग्रॅम, लवंग 20 ग्रॅम, मसाला वेलची 20 ग्रॅम, मिरे 10 ग्रॅम, नाकेश्वर 20 ग्रॅम, हे चिरफळ 20 ग्रॅम, दालचिनी 20 ग्रॅम, तमालपत्र 20 ग्रॅम, सोरेगड्डे 50 ग्रॅम। सोरेगड्डे आपण हळकुंडाच्या ऐवजी वापरणार आहे। हे बदाम फूल 20 ग्रॅम, सुंठ 30 ग्रॅम, कारण आपण यामध्ये आल्याचा वापर करणार आहे, त्यामुळे मी सुंठ ही कमी घेतलेली आहे। आता अशा प्रकारे सगळ्या मिरच्या मी देठ काढून स्वच्छ निवडून घेणार आहे। पहिल्यांदा मी हा कांदा बारीक चिरून घेणार आहे आणि ही कोथिंबीर निवडून आपण ही स्वच्छ धुवून निथळत ठेवणार आहे। आता हा कांदा आपण असाच कोरडाच थोडा वेळ भाजून घेणार आहे। थोडा सुका झाला की नंतर त्यामध्ये तेल ओतणार आहे। हा कांदा इकडे भाजेपर्यंत आपण तिकडं तो कोरडा मसाला सगळा भाजून घेऊया। असा कांदा बऱ्यापैकी आता हा मऊ झालेला आहे। आता 5 मिनिटं अजून ह्यातलं पाणी थोडं आटलं की आपण ह्यामध्ये तेल घालून घेऊया। बघा, हा कांदा आता बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे। आता ह्यामध्ये आपण तेल ओतून आता पूर्ण हा भाजून घेऊया। हे साधारण मी आता अर्धा किलो तेल ओतलेलं आहे। बघा, आता असं छान एकसारखा हलवून हा मंद गॅसवर चांगला लाल होईपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे, कारण ह्या कांद्याला आता पाणी राहिलेलं नाही अजिबात, त्यामुळे तेलात हा आता पटकन भाजला जातोय। चटणी करण्यासाठी लागणारा कोरडा मसाला पहिल्यांदा भाजून घेणार आहे। इकडे आता गरम झालेले आहे, त्यामध्ये आता हे जिरे मी भाजून घेते। आता हे जिरे भाजून झालेले आहेत, ते आता मी काढून घेते। आता हे आपण धने चांगले भाजून घेऊया। धने भाजत असताना ह्यामध्ये अगदी एक छोटा अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। बघा, हे धने आपले आता छान भाजलेले आहेत, हे पण आता मी काढून घेते। हे आता तीळ बघा, आता हे कसे चटचट उडायला लागलेत, ते आता भाजलेले आहेत, ते आपण आता काढून घेऊया। हे शहाजिरे आणि ही बडीशेप पण मी त्यातच मिक्स करते, हे आपण चांगले भाजूया। अगदी आता थोड्या तेलामध्ये
एक अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे मी. ही मोहरी परतून घेऊया. कोरडे मसाले आता मैत्रिणी आपले भाजून झालेले आहेत. आता मी थोड्या थोड्या तेलावर सगळे मसाले हे भाजून घेणार आहे. आता ही मोहरी काढून घेते. आता अजून एक चमचा भर तेल टाकून ही मेथी परतून घेते मी. मेथी लाल होईपर्यंत परतून घ्या. बघा ही मेथी कशी छान परतून झालेली आहे. ही आता आपण काढून घेऊया. आता थोड्या तेलावरती तमालपत्र भाजून घेऊया. मी 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे तमालपत्र घातल्यासाठी. बघा ही आता तमालपत्री कशी छान भाजलेली आहे. आता मी काढून घेते. हे आता अजून 1 टेबलस्पून तेल टाकते आणि हे आपण 2 फूल परतून घेऊया त्यामध्ये. बघा हे 2 फूल आता भाजलेलं आहे. आता आपण थोडं जास्त तेल ओतून घेतलेलं आहे कारण हे आता उरलेले सगळे मसाले ह्या तेलामध्ये आपण तळून काढणार आहे. ती पहिल्यांदा मी लवंग टाकलेली आहे. सगळी प्रोसिजर तुम्ही ही लो फ्लेमवरच करा. अजिबात गॅस मोठा करू नका. ही लवंग तळत असताना आता उडतीये त्यामुळे आपण याच्यावर झाकून आता ही तळून घेणार आहे. आता लवंगाची निथळून काढून घ्यायची. दालचिनी, नाकेश्वर, मिरे, शिरफळ, हे बदाम फूल, मसाले वेलदोडे. तर ह्यामध्ये आता अजून थोडं तेल ओतून घेऊया. आता ह्यात हा खडा हिंग, आता ही हिरवी वेलची, आता ही सुंठ तळून घेऊया. त्यात आता अजून थोडं तेल ओतून हे सोरेगड्डे आणि खोबरं तळून घेणार आहे मी. त्यात आपण सोरेगड्डे पहिल्यांदा तळूया. बघा हे सोरेगड्डे कसे छान तळून झालेले आहेत. किती बघा फुललेत. बघा आता सगळे मसाले आपले कोरडे मसाले भाजून उरलेले मसाले तळून झालेले आहेत. शेवटी हे आता मी हे खोबरं त्या तेलातनं तळून काढते. बघा हे आता आपलं खोबरं पण कसं छान तळून झालेलं आहे. हे आपण आता काढून घेऊया. बघा सगळा आपला मसाला भाजून होईपर्यंत आपण ह्या पॅनमध्ये दुसऱ्या शेगडीवर ठेवलेला कांदा पण कसा छान भाजून झालेला आहे. ह्यामध्ये आपण आता साधारण अर्धा किलो तेल ओतलेलं. आता हे खोबरं आणि मसाला तळून राहिलेलं तेल पण ह्यावरच आपण आता हे ओतून घेणार आहे. बघा आता हा कांदा मस्तच एकदम 1 नंबर भाजलेला आहे. आता मी हा गॅस बंद करते आणि हे आपले खोबरं आणि कांदा पूर्ण थंड करून झाल्यानंतर हे खोबरं आणि आलं लसूण हे आता मिक्सरला वाटून घेणार आहे मी. आणि ह्या कांद्यामध्ये मिक्स करून हे आपण चटणी आता करायला डांगावर घेऊन जायचं आहे. बघा आता तळलेला कांदा पण चांगला थंड झालेला आहे. हे खोबरं पण तळून थंड करून घेतलेलं आहे. हे लसूण, कोथिंबीर आणि हे आल्याचे तुकडे करून घेतलेत. ही मी ह्या 4 वस्तू चांगल्या मिक्सरला बारीक करून ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. हे थोडं थोडं घेऊन असं मिक्सरला बारीक करून घ्या. हा लसूण आता पटकन वाटला जाण्यासाठी त्यामध्ये आपण थोडं मीठ 1 चमचाभर मीठ प्रत्येक वेळेस टाकून हे बारीक करून घेऊया.
की मी नंतर त्यामध्ये आणखी थोडं आलं आणि निम्मी कोथिंबीर टाकून हे बारीक करून घेतलेलं आहे. हे आता ह्या थंड झालेल्या कांद्यामध्येच आपण हे मिक्स करून घेणार आहे. आणि हे उरलेलं आता आलं लसूण कोथिंबीर हे अजून एकदा मी मिक्सरला वाटून घेते. त्यामध्ये मीठ टाकायला विसरू नका. या लसणाला पटकन पाणी सुटून बारीक पेस्ट होते याची. हे आलं पण आता ह्यातच होते आणि हे थोडं बारीक झाल्यानंतर ही उरलेली कोथिंबीर घालून हे आता आपण बारीक करून घेऊया. हे आता आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून झालेली आहे बघा. अशी छान मऊ चांगली पेस्ट करून घ्या. आता ह्याच भांड्यात मी हे खोबरं बारीक करून घेणार आहे. हे थोडं टाकून हे एकदम बारीक वाटून घ्या. बघा हे खोबरं पण कसं आपलं छान वाटून झालेलं आहे. आता हे उरलेलं खोबरं पण मी या मिक्सरमध्ये बारीक करून घेते. बघा याचं सगळं लसूण कोथिंबीर खोबरं आणि कांदा चांगला एकजीव झालेला आहे आणि हा मसाला पण आपला झालेला आहे. हे आता आपण चटणी डंगावर घेऊन जाऊया. अशा प्रकारे ही कांदा लसूण चटणी डंगातून करून आणायची आहे. बघा ही आपली आता कांदा लसूण चटणी तयार झालेली आहे. ती आता आपण ह्या गाठी फोडून बरणीमध्ये भरून घेणार आहे. बरणीत भरत असताना त्यामध्ये ह्या बिब्याचा वापर करा म्हणजे चटणीचा कलर वर्षभर आहे असा लालबडक राहतो. सुरुवातीला तळात अगोदर 2 बिबे टाका, त्याच्यावर थोडी चटणी टाका आणि मध्ये मध्ये एखादा बिबा टाकून ही चटणी बरणीत भरून घ्या. अशी ही आपली कांदा लसूण चटणी तयार झालेली आहे. बघा मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. धन्यवाद.